निवडणुकीच्या तयारीसाठी वेगळं काहीच करायचं नसतं. जे आपण करत आलेलो आहोत तेच करायचं असतं. सध्या आम्ही तुमचा ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस असं आम्हाला लक्षात आलं की काही न्यूज चॅनल्स वरती आम्ही बघितलं नाशिक मध्य विधानसभेचं भावी आमदार म्हणून तुमच्या नावाचा उल्लेख केला जातो आणि ज्या प्रकारे मागचे 2019चं इलेक्शनची आकडेवारी बघितली तर दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य तुम्हाला होतं. यंदा कशा पद्धतीने तयारी करताय तुम्ही? अगदी खरं सांगायचं तर यंदा मी 100% मी गेल्या 6 महिन्यापासून ही तयारी सुरू केली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशिक मध्य विधानसभेची जागा आपण लढवायची हे माझं नक्की ठरलेलं आहे आणि त्या दृष्टीने मी गेल्या 6 महिन्यापासून लोकांच्या भेटीगाठी असतील त्या सगळ्या करताना अग्रेसर आहे. ही काही फक्त निवडणुकीपुरती काही प्रचार यंत्रणा नसते. हे सतत आपल्याला लोकांच्या संपर्कामध्ये राहावं लागतं, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं आणि हा जो प्रवास आहे तो गेल्या 30 वर्षापासून आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी वेगळं काहीच करायचं नसतं. जे आपण करत आलेलो आहोत तेच करायचं असतं. फक्त ते करताना लोकांना सांगायचं असतं की हो, यावेळेला मी उमेदवार आहे आणि मी नक्की निवडणूक लढणार आहे. यावेळेला मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे आणि नाशिक मध्ये विधानसभा जागा मी लढवणार आहे आणि या मतावरती मी पण ठाम आहे आणि मला असं वाटतंय की समाजामधनं पण मला खूप चांगला सपोर्ट मिळतोय आणि लोक सोबत जुडले जात आहेत.